नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्याच्या आगामी महापौर मीनाक्षी शिंदे असणार आहेत. मानपाडा परिसरातून निवडून येणाऱ्या मीनाक्षी शिंदे यांची यंदाची तिसरी टर्म आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी आगामी 6 तारखेला मीनाक्षी शिंदे विराजमान होतील. शिवसेनेने मीनाक्षी शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर उपमहापौरपदी दिवा परिसरातून निवडून आलेले नगरसेवक श्री रमाकांत मढवी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. ठाणे शहराची उमेदवारी, ठाणे शहराच्या महापौरपदाची उमेदवारी कुणाला मिळते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. आज महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता. शिवसेनेने मीनाक्षी शिंदे यांना उमेदवारी बहाल केली आहे. आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिचा सरनाईक, खासदार श्री राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे आणि आमदार श्री रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांची नावं या पदासाठी चर्चेमध्ये होती. मात्र सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याचं धोरण यावेळेस देखील शिवसेना नेतृत्वाने ठरवलं आणि मीनाक्षी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी श्री रमाकांत मढवी यांचं नाव शिवसेनेने आज अंतिम केलं आहे. दिवा परिसरामधून 11 नगरसेवक निवडून येण्याचं ठरल्यानंतर या परिसरामधून ठाणे महानगरपालिकेला चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व दिवा परिसरातून शिवसेनेला मिळालं आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवा परिसराला देखील शिवसेनेच्या वतीने न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून रमाकांत मढवी यांना उपमहापौर पद बहाल करण्यात आलं आहे. आज रमाकांत मढवी आणि मीनाक्षी शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री रवींद्र फाटक, श्री नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांचा फॉर्म भरला आणि उपमहापौर पदासाठी रमाकांत मढवी यांचा फॉर्म भरलेला आहे. आणि येत्या 6 तारखेला शिवसेनेचा या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी होईल याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आले आहेत. आशा शेर बहादूर सिंग आणि माजी उपमहापौर श्री मुकेश मोकाशी यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या 23 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे महापौर पदावर त्यांचे उमेदवार निवडून येणं केवळ अशक्य कुठेतली गोष्ट दिसते. मात्र भारतीय जनता पार्टीने तरीही या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार आज उभे केले आहेत. एकंदरीतच आगामी 6 तारखेला महापौर पदाची ही निवडणूक होणार आहे. जवळजवळ 2.25 लाखाच्या पेक्षा अधिक मतं ही भारतीय जनता पार्टीला ठाणे शहरातल्या नागरिकांनी दिली आहे आणि त्यामुळे एक प्रकारची पसंतीची मोहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर ठाणेकर नागरिकांनी उमटवली आहे. आणि ठाणेकरांनी जो प्रतिसाद देऊन आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्याच्या माध्यमातून आम्ही आज आमच्या दोन्ही उमेदवारांचा महापौर आणि उपमहापौर या पदाकरता अर्ज दाखल केला आहे. लोकशाही कार्यप्रक्रियेप्रमाणे जी पुढची वाटचाल होईल ती तुम्हाला दिसेल. त्याबद्दल आता काही भाष्य करणं आवश्यक वाटत नाही. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेले असताना दुसरीकडे 34 नगरसेवक निवडून आणलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आश्रेन राऊत यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी आरती गायकवाड यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार यात अजिबात शंका नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक श्री विक्रांत चव्हाण यांनी देखील या निवडणुकीमध्ये उपमहापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची असते या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल आम्ही केलेला आहे. 6 तारखेला आपल्याला चित्र बदललेलं दिसेल. राष्ट्रवादीला आपल्या विजयाची पूर्णपणे खात्री आहे. नाही, आम्हाला वाटलं उपमहापौर पदाचा फॉर्म भरावा म्हणून आम्ही भरला. काय आकड्यांचं गणित कसं जुळून येईल ते तुम्हाला 6 मार्चला समजेल. नवीन
पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आता अद्यापही वेगवेगळ्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या नोटा पकडण्यात येत आहेत। ठाणे पोलिसांनी देखील 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2,25,00,000 रुपयांची जुनी करन्सी जप्त केली आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपामध्ये ही संपूर्ण करन्सी आहे। अद्यापही रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जुनी करन्सी एक्सचेंज करता येऊ शकते। त्यामुळे काही विशिष्ट कमिशन घेऊन काही एजन्सीज अशा पद्धतीने जुन्या नोटा बदलून देण्याचं काम करत असल्याचा दाट संशय या संदर्भात पोलिसांना आहे। वेगवेगळ्या मार्गाने या नोटांची वाहतूक केली जात होती। पोलिसांनी या संदर्भामध्ये एकंदर 6 जणांना ताब्यात घेतलं आहे। क्राइम ब्रांच ने ठाणे शहर के अंदर ठाणे सिटी में 3 अलग अलग केसेस में 2 करोड़ और 25 लाख रुपए की ओल्ड करेंसी जो कि 1000 और 500 रुपए के नोट में है, 3 अलग अलग केसेस में जब्त की है। टोटल एक केस में 1 व्यक्ति था, सेकंड केस में 2 व्यक्ति और तीसरे केस में 3 व्यक्ति थे जिनसे पैसा जब्त किया गया है। हमने इनकम टैक्स अथॉरिटीज़ को इन्फॉर्म कर दिया है। ये जो करेंसी है पूरी ओल्ड करेंसी विच इज़ बैंड करेंसी नाउ, हम इनकम टैक्स अथॉरिटीज़ को हँडओव्हर करने वाले हैं। केरळ परिसरामध्ये स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये छळ होत आहे। या ठिकाणी स्वयंसेवकांची हत्या होत आहे अशा प्रकारचा आरोप करत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। केरळ हमारा है अशा प्रकारच्या घोषणा देत यावेळी केरळमध्ये होत असलेली संघ सेवकांचा छळ तात्काळ बंद व्हावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली। केरळमध्ये घरात घुसून मारणं, शिक्षकांचे हातपाय तोडणं असे प्रकार नित्याचे घडले आहेत। मात्र
या सगळ्यावर मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला जात नाही। त्यामुळे सरकारचे डोळे उघडावे या दृष्टिकोनातून देशव्यापी अशा प्रकारची चळवळ काल उभारण्यात आली होती। देशभरातील विविध ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर अशा प्रकारचे मोर्चे काढण्यात आले होते। सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आणि डिजिटल करन्सीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला सुरुवात केल्यानंतर आता बँकांनी देखील कॅश हँडलिंग चार्जेस लावायला सुरुवात केली आहे। 1 मार्चपासून हे कॅश हँडलिंग चार्जेस लागू होणार आहेत। महिनाभरामध्ये आता बँकेतून आपण केवळ 5 वेळेस कॅश ट्रान्झॅक्शन करू शकणार आहे। त्यानंतर झालेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 150 रुपये एवढी रक्कम आकारण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता बँकांमध्ये कॅश हँडल करणं ही देखील मोठी आणि अवघड गोष्ट होऊन बसणार आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात हे चार्जेस ॲप्लिकेबल होणार असल्या कारणाने आता या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतली जाते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण आजही मोठ्या प्रमाणामध्ये दररोज कॅश वेगवेगळ्या दुकानांमध्ये त्याचप्रमाणे व्यापारी आस्थापनांमध्ये निर्माण होत असते। अजूनही डिजिटल करन्सी पूर्णपणे आपल्या देशामध्ये ॲक्सेप्ट केली गेलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बँकांनी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश हँडलिंग चार्जेस लावायला सुरुवात केली तर सर्वसामान्य माणसाचं अक्षरशः कंबरड मोडणार आहे अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून उमटते आहे। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे जिल्हा रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करून त्याचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार आहे। जिल्हा रुग्णालयाची इमारत संपूर्णपणे पाडून त्या जागी नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असून या काळात जिल्हा रुग्णालयाचं कामकाज स्वरूपात वागळे इस्टेट राज्य कामगार रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणं शक्य आहे का याबाबतची चाचपणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिले आहेत। मंत्रालयामध्ये ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांच्या दालनात एक बैठक झाली। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस बोलताना डॉक्टर सावंत यांनी ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता जिल्हा रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करून त्या ठिकाणी येत्या 3 ते 5 वर्षात अद्ययावत आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सध्या ठाणे जिल्हा रुग्णालय 350 खाटांचं असून त्याचं श्रेणीवर्धन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात करून 574 खाटांचं सुसज्ज रुग्णालय ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नवीन रुग्णालयात सध्याच्या सोयीसुविधांबरोबरच कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी, कॅथलॅब, MRI आदी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत।
शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। श्री दशरथ पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काल सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांची एकच गर्दी लोटल्याचं चित्र बघायला मिळालं। नगरसेवक श्री उमेश पाटील, श्री गणेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री दशरथ पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।